नमस्कार सगळ्यांना. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा व्हिडिओ आहे प्रज्वीच्या जावळ समारंभाविषयी. प्रज्वीचे जावळ काढायचे होते आणि त्यासाठी आम्हाला चांगला मुहूर्त भेटत नव्हता. शेवटी तो मुहूर्त आम्हाला मिळाला, म्हणजेच अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधून आम्ही प्रज्वीचे जावळ काढण्याचे ठरवले. कारण त्या दिवशी रविवार आल्यामुळे प्रज्वीच्या मामा आणि पप्पांना दोघांना पण सुट्ट्या होत्या, त्यामुळे आम्ही त्या दिवशी फंक्शन अरेंज केले. प्रज्वीतच्या जावळासाठी फक्त प्रणव मामाच नव्हे तर विवेक मामा पण हजर होता. चला तर मग व्हिडिओमध्ये पाहूया की प्रज्वीतचा जावळ सोहळा घरच्या घरी कसा संपन्न झाला. त्या साईडला फोटो काढायला मी फोटो इकडून काढतो माझ्या मोबाईल काय केलं आवर शांत बस. आधी थांबा की आधी नाम वाढा मग त्याला टोपी घालणार. पहिला ना मोडा असू दे आता घातलं. याला ना त्याला वेळ वाटते. सुपारी ओवाळा. ताट ओवाळा आणि पेढा द्या. तुला नाही मामाला याला पेढा त्याला मग चालेल. पेढा इकडे बघा, तिकडे बघा. इकडे मामा हा झालं झालं. मी करू, मी जय जय करू तुला, मी जय करू तुला. तिरक उभा राहा इकडे. थोडस पुढं सरक. जय जय इकडे बघ काय काय पडतं रे. मम्मा कशी करते? खाली पडलो. काढून व्हिडिओ काढला तर चालतंय. बट धरताय का तुम्ही? कसं काढून घेणार नाही बट. नाही मी सांगायचे त्याला. मी त्याला रात्रीचं पूजन कर की शस्त्र पूजन. धरली की सोडत कात्रे लाव, फोटो काढायला लागला. परत लावलं काय चालत नाही. ह्याच्यात समोर असे बट धरायचे. त्याच्यात धरायचे नसते. अशी करायची हा. असं. हा बघ त्या मामाकडं तुझं तू माग चालू दे, आमच्या माग बघतो तिथं. कुठली काप आहे? मागची गाडी पण असं काय नाही, फक्त जरा मागची नको दिसेल असं कर. पहिल्या खात्रीनं पहिला धर. बघ इकडे बघ. इकडे काय दिसतंय रे? काय दिसतंय? काय दिसतंय तुला? फोटो काढण्यापूर्वी पुढची थांबा थांबा, येईनच व्हिडिओ तुमची. बट काय ती पोरगाच दिसना व्हिडिओ. काय केलं? काय झालं रे? काय केलं? काय झालं? फोटो निघलं.
फोटोला व्हिडिओ हल्ला जरा आज नको परत परत काढ अजून एक जण ये त्याच्या मांडीवर बस की बाय मामाच्या कत्री खालची तर घे. खालची मानाच्या खालची येते बघ थांबा. बघ इकडे बघ मामा फोटो काढतो. मामा फोटो काढतो मामा झालंय की आता काय आहे? झालं आता फॅन लावा. तू ये तुझं काढून. थांब 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 थांब. तुझं उभं राहा तुझं मामा काय करतोय रे? मामा काय करतोय? काय करतोय इकडे? आता मामा काय मामाने बट काढलेले असल्यामुळे तो परत मामाकडे जायला तयार नव्हता. ना पप्पांकडे जायला तयार होता ना विवेक मामाकडे जायला तयार होता. त्यामुळे फोटो काढण्यासाठी आम्ही त्याला डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी किंवा दुसरीकडे लक्ष जाण्यासाठी म्हणून त्याला गाणी लावून दिली होती. पण शेवटपर्यंत तो काही दुसरा कोणाकडे गेलाच नाही. खूप रडत होता. त्याला बट काढलेली जाणवली होती त्यामुळे तो मामाकडे तर जायला तयारच नव्हता. मग शेवटी आम्ही तसेच फोटो काढले थोडेसे. तुम्ही पाहू शकता मामा खूप ट्राय करत होता त्याच्याकडे घेऊन फोटो काढण्याचा पण तो काही गेला नाही. सुरुवातीला त्याच्यासोबत काढले तेवढेच फोटो त्यानंतर तो मामाकडे गेलाच नाही. ते किल्ली दिली की नाही ती हे बघ ही किल्ली आणि ना त्याला आता मामा आता जायचंय ना आपल्याला लवकर सगळी कुठे ठेवून काय करतेस ते? पाण्यात सोडायचं असतं. चान्स मारून घेतलाय. चान्स मारून घेतलाय. ए मामा डोक्यात घालायचे. इथं अजून नाही बघ. जावळ सोहळ्याची प्रत्येकाकडे वेगवेगळी पद्धत आहे. कोणी 1.25 महिन्याने, कोणी 1.25 वर्षाने, काही जणांकडे तर 5 वर्षानंतर काढली जाते. पण आमच्यामध्ये 1.25 वर्षानंतर जावळ काढले जाते. म्हणून आम्ही फक्त त्याची बट काढून घेतली आणि त्याच्यानंतर फक्त हेअरकट केला होता. आम्ही त्याचे पूर्ण मुंडन केले नाही. आणि एक फोटो काढ की मामा सोबत एक फोटो. ते रेकॉर्डिंग पण केलीस का तांगा चालूच आहे. परत माझ्यासोबत एक तो फोटो काढायला तयार नव्हता म्हणून काही फोटो काढण्यासाठी आम्ही त्याला सॉन्ग लावून दिले. नंतर त्याने गाण्यावरती डान्स केला आणि तो थोडा रिलॅक्स झाला. परत मग आम्ही एक एक करून फोटो काढून घेतले आणि दोघांचे फोटो काढले आमच्या. पण आमच्या दोघांचे फोटो काढताना तो मध्ये मध्ये पायामध्ये येत होता. आम्ही तसेच फोटो काढलेले आहेत. तुम्ही बघू शकता पुढे फोटो आहेत व्हिडिओच्या शेवटी. त्यामध्ये मराठी सॉन्ग तो मनापासून एन्जॉय करतो. लहान मुलांचे बालपण टिकवून ठेवण्यासाठी त्यांच्यासोबत लहान होऊन एन्जॉय करणे महत्त्वाचे आहे. म्हणूनच आम्ही त्याच्यासोबत खूप एन्जॉय केला.
थोडक्यात काय की लहान मुलासोबत लहान झाल्यानंतर आपण आपले बालपण नव्याने जगतो. ज्यांच्या घरी लहान मुलं किंवा लहान बाळ आहेत त्यांना याचा चांगलाच अनुभव असेल. अशा प्रकारे थोडक्यात आणि छोटंसं फंक्शन आम्ही जावळ समारंभाचं केलं. त्यानंतर आम्ही थोडे फोटो काढलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आम्ही घरी बनवलेल्या जेवणाचा आस्वाद घेतला आणि अशा प्रकारे थोडक्यात कार्यक्रम संपन्न केला. तुम्हाला आमचा घरगुती जावळ सोहळा कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.